मार्च महिन्याच्या अखेरीस तापमानात मोठी वाढ झाली आहे। नांदेड शहराचं तापमान 36 अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊन टिकलंय। त्यामुळं गरिबाचा फ्रीज म्हणून ओळख असलेल्या माठाला जे आहे ते मोठ्या प्रमाणात मागणी जी आहे ते वाढलेली पाहायला मिळते। अशा पद्धतीने ग्राहक जे आहे ते दुकानावर येऊन माठ खरेदी करताना पाहायला मिळतात। सध्या वेगवेगळी माठ जी आहेत ते शहरामध्ये दुकानावर उपलब्ध झाली आहेत। पूर्वीचे जे परंपरागत माठ होते त्यांना कुठेही नळ दिसत नव्हता, पण आता त्याला नळ बसवण्यात आला मागच्या काही वर्षापासून। त्यामुळं माठातलं पाणी काढणं हे सोयीचं जातं। शिवाय फ्रीजच्या तुलनेमध्ये माठातलं मातीच्या माठातलं पाणी पिणं हे अत्यंत आरोग्यासाठी पोषक मानलं जातं। फ्रीजच्या पाण्यामुळं फ्रीजचं पाणी पिऊ नये असं वैद्यकीय अधिकारी सुद्धा सांगत असतात। डॉक्टरांचं म्हणणं असतं की माठातलं पाणी पिणं हे चांगलं आहे। त्यामुळं मोठ्या प्रमाणात ग्राहक सुद्धा माठ खरेदी करताना पाहायला मिळतात। कशा पद्धतीची सगळी गर्दी आहे, कशी मागणी होते माठाला सध्या? माठाला चांगली मागणी आहे आणि त्यातल्या त्यात कसं आहे, काळे माठ, लाल माठ, भाजीचे शिजवायचे, गुजरातचा पांढरा लाल माठ संपूर्ण आलेले आहेत आणि माठाला चांगला व्यवसाय चांगला आहे। कसं कितीपर्यंत सगळे माठ जातात तुमचे, काय किंमत आहे? 350 ते 250, 400, 450 पर्यंत आहे आणि रांजण घेतलं तर 500, 550 पर्यंत आहे। मातीची आणखी कुठली कुठली सगळी भांडी पाहायला मिळतात जे खाद्य घरच्या जेवणामध्ये किंवा याच्यात वापरता येईल? जेवणामध्ये वापरल्यानं उलट चांगलं म्हणतात लोक। शुगर बीपीसाठी काळा माठ, लाल माठ, भाजीसाठी, वरणासाठी, दह्यासाठी ना पाणी पिण्यासाठी कोण्याही शरीराला इफेक्ट होत नाही। लाल माठ घेऊ, काळा माठ घेऊ, सर्दी होत नाही, खोकला येत नाही, एक नंबरच राहते मातीसाठी। फ्रीजच्या तुलनेत कसा तुमचा मातीचा माठ कसा चांगला असतो? फ्रीजचं पाणी थंड गरम होते आणि हे पाणी सारखं सेम राहतं, एकदम सेम। म्हणजे काय सर्दी होत नाही, खोकला येत नाही, कवाई बिया नैसर्गिक असतं। असं माठातलं पाणी जर बघितलं तर आरोग्यासाठी डॉक्टर सुद्धा चांगलं असतं असं सांगतात। एकीकडं फ्रीजच्या तुलनेमधलं माठातलं पिणं आरोग्यासाठी सातत्यानं चांगलं असल्याचा सल्ला तज्ञ देताना पाहायला मिळतात। शिवाय एकूण ज्या पद्धतीचं तापमान वाढलंय त्यानंतर माठाच्या विक्रीत सुद्धा मोठी वाढ झाली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।